नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला कैरीचं लोणचं बनवून दाखवते। या मी कैऱ्या धुवून पुसून घेते कोरड्या करून एकदम, आणि कडक कैरी असेल तीच घ्यायची। जाड कात्रीची ती पण जाड कात्रीची बघून घ्यायची कैरी, नाही तर मग ती लोणचं टिकत नाही। पडलेले आंबा पण घ्यायचे नाही, उतरलेले आंबा असेल तर घ्यायचे। मी हे बारीक फोडे करून घेते। जास्त मोठी फोडी ठेवायची नाही, मोठ्या फोड्यांना जास्त मसाला लागत नाही। बाट पर कापून घ्यायची नाही, मी बाट नाही घेते कापून। कारण आंबा मासावला आहे। आता ही कैरी कापून झालेली आहे। मी थोडकंच लोणचं बनवते, कारण लोणचं आमच्याकडे कोण खात नाही जास्त। आता हे मीठ लावून घेते मी। हळद लावून घेते। आता ही कैरीला लावून घेते। आता हे कैरीला मीठ हळद लावून झालेली आहे। आता कपड्यात असं बांधून टांगून ठेवलं, म्हणजे याचं पाणी निघून जाईल। आता मी कपड्यात टाकून घेतली। घट्ट बांधायचं, म्हणजे त्याचं पाणी निघून जाईल, म्हणजे लोणचं टिकतं चांगलं पाणी निघून गेलं की।
आता मी हे टांगून ठेवते. ही रात्रभराच्या पुडी टांगून ठेवायच्या, उद्या सकाळी मी काढेन. रात्रभर मी कैरी बांधून ठेवली होती, ती आता सोडून बघते पाणी गेलं की नाही. ती याच्यातलं पाणी तर सुकलेलं वाटते मला. कैरी मोठी आहे. आता थोडी मी उन्हात टाकते अर्धा तासभर, म्हणजे ते लोणचं 2 वर्ष 15 राहतं. 2 वर्षावर लोणचं खराब होत नाही. कैरी सुकूपर्यंत मी मसाला बनवून घेते. ते मेथी टाकून घेते, बडीशेप टाकून घेते, ही लवंग, ही काली मिरी, जास्त मसाला करपवायचा नाही, नाहीतर लोणचं कडू होणार. थोडंसं भाजायचं. आपल्या हाताला चटकन बघून गरम करायचा. मसाला गरम झालेला आहे, आता मी उतरून घेते. मसाला थंड झालाय, आता हा मी जाडसर वाटून घेते. या मसाल्याचा जाडसर वाटून घ्यायचा बघा. आता मी टोप ठेवून देते तेल गरम व्हायला. ते मी तेल ओतून घेते. धूर येईपर्यंत तेल तापवायचं नाही. आता मी हिंग टाकून घेते. आता ही मोहरी टाकून घेते. जास्त डाळी करपवून घ्यायची नाही, नाहीतर मग लोणचं कडू होतं. आता हे तेल गरम झालेलं आहे, आता हे मी उतरून घेते. आता हे मी तेल थंड करायचे होते. आता कैरीचं पाणी मुरलेलं आहे. आता मी लोणचं बनवून घेते. आता मी वाटलेला मसाला होता तो ह्याच्यामध्ये टाकून घेते कैरीमध्ये. हळद टाकून घेते. हळद टाकून घेते. आता तिखट मसाला टाकून घेते. हा माझा घरगुती मसाला वाटून आणलेला आहे, जास्त टाकत नाही. आता हे मीठ टाकून घेते. थोडासा मसाला अजून मी तिखट मसाला टाकून घेते. आता कैरी मिक्स करून घेते. आता ही कैरी मिक्स करून झालेली आहे. आता हे तेल थंड झाले. आता हे मी तेल ओतून घेते याच्यावर. आता हे मिक्स करून घेते.
ते मिक्स करून झालेलं आहे. भरणी घ्यायचं तर चिनी मातीची नाही तर काचेची, आणि ही भरणी उन्हामध्ये चांगली सुकवून घ्यायची. तिला पाण्याचा हात लावायचा नाही अजिबात. पाण्याचा हात लावला तर लोणचं मग खराब लवकर होईल. आता हे लोणचं मी भरून घेते. हे मी अर्ध लिंबू पिळून घेते. म्हणजे हे आपलं लोणचं वर्षभर 2 वर्ष टिकून राहतं. लोणचं खराब कधी होत नाही. आणि लोणचं काढताना मी गरम पलिता करून घ्यायचा चमच, गॅसवर गरम करायचा आणि तो लोणच्यामध्ये टाकायचा. मग लोणचं कधीच खराब होत नाही आपलं. हा तेल मी गरम केलेलं थंड झालंय, ते आता मी याच्यात वतून घेते. आणि हे कैरीची वरती एवढं तेल आलं पाहिजे. पोळींची वरती एवढं तेल आलं पाहिजे, लोणचं खराब होत नाही. हे बघ, तेल आता माझं एवढं वरती आलंय. जशी कैरी मुरल तसं तेल वरती वरती येत जाईल. आणि ही भरणी घट्ट बांधून ठेवायची. 2-3 दिवसांनी ते लोणचं आपण खाऊ शकतो. 2 दिवस झाले या लोणच्याला. हे लोणचं आता खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही पण नक्की बनवून बघा. आवडल्यास कमेंट करून सांगा.